हॅलो, मी मराठी बारटेंडर आज खेकडा घेऊन आलेलो आहे आणि खेकड्याची रेसिपी आज बनवणार आहे. खेकडा फ्राय बनवणार आहे. आज खूप सारा खेकडा घेऊन आलेला आहे. आज बघू शकता तुम्ही. सगळ्यात पहिला खेकडे असे मस्तपैकी साफ करून घ्यायचे. खेकड्याच्या डोक्यामध्ये असतो मेंदू, तो थोडा काढून घ्यायचा यामध्ये. हे काढून घेतल्यानंतर शेल फेकून द्यायचा आहे. अशा तऱ्हेने खेकडा पूर्ण साफ करून घेतलेला आहे. जे लहान लहान नांगे असतात ना, ते पहिला असे चिचून घ्यायला लागणार. याचा जो रस निघतो ना, तो रश्श्यामध्ये ऍड करायला लागतो. जे आपण चेचलेले जे नांगे होते ना, त्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करायचं आहे. पहिला थोडं पाणी ऍड केलं होतं, बट हे दाखवायला थोडंसं पाणी ऍड करतो. हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं. हे थोडं आता बाजूला ठेवूया, हे आपल्याला नंतर लागणार आहे. कांदा टोमॅटो सगळे कट करून घ्या. पहिला फ्राय साठी थोडासा उभा कांदा चिरला तरी चालेल, बट रस्सा जो आहे ना, त्यासाठी बारीक कांदा चिरायला लागतो. तुम्ही कमेंट मध्ये सांगा तुम्ही कशा पद्धतीने खेकडा बनवता. मी ती रेसिपी ट्राय करेन. टोमॅटो अर्धा चिरून घ्यायचा आहे. जास्त काय लागत नाही टोमॅटो यासाठी, त्यामुळे अर्धा टोमॅटो चिरून घ्यायचे बारीक. पहिला गॅस लावून घ्यायचं. फ्राय साठी सगळ्यात पहिला यामध्ये 2 पळी आपल्याला तेल घालायला टाकणार आहे. दोन पळी तेल आपण यामध्ये ऍड केलेलं आहे. सगळ्यात पहिला थोडंसं तेल तापून द्यायचं. तेल तापलेलं आहे, यामध्ये ऍड करायचा आपल्याला कांदा. सगळ्यात
उभा चिरलेला कांदा आहे तोच ॲड करायचा, फ्रायसाठी चांगला आहे. थोडंसं मीठ ॲड करतोय लवकर कांदा भाजावा यासाठी. त्यानंतर यामध्ये ॲड करतोय लसूण आल्याची पेस्ट, ती खूप इम्पॉर्टंट असते. देन असं परतून घ्यायचं. नेक्स्ट यामध्ये ॲड करतोय आपण टॅमॅटो, थोडंसं टॅमॅटो ॲड करतो. काय आलं यामध्ये? ओके. मम्मी बोलते यामध्ये थोडंसं नांग्याचं पाणी घालायला लागणार. जे चेचलेले नांगे होते ना त्याचं पाणी थोडं ॲड करायला लागणार यामध्ये. आणखी थोडं मीठ घालतो यामध्ये. मला असं वाटतं मस्त असं हा फ्राय होणार आहे खेकड्याचा. असं बघायला गेलं तर मी कुकिंग असं खूप पहिल्यापासून करतो, बट कधी दाखवलं नाही. खेकडं पण आणले होते तर म्हटलं बनवू. कांदा टोमॅटो मस्त फ्राय झालेला आहे. यामध्ये ॲड करतो थोडीशी हळद, आणि देन 2 चमचे लाल तिखट चटणी, 2-2.5 चमचे घातले तरी चालेल, आपल्याला पाहिजे तिखटीनुसार. त्यामध्ये चटणी ॲड करू शकतो. नेक्स्ट यामध्ये जो मेंदू आहे खेकड्याचा तो ॲड करायचा आहे. पूर्णपणे परतून घ्यायचं आहे. हलवून मिक्स होईपर्यंत सगळं बॅटर हलवायचं आहे. खेकडं सोडतं तिथं. नेक्स्ट यामध्ये जे पेंदे आहेत ते ॲड करायचे आहेत. आणि त्यानंतर नांगे पण आहेत ते पण ॲड करायचे यामध्ये. खूप मस्त असा वास सुटलेला आहे, याला स्मेल येते. त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. देन लास्टला जे आपण खेकड्याचे नांग्याचे जे पाणी काढले होते ना ते थोडंसं ॲड करायचं आहे, कारण थोडंसं खेकडा शिजला पाहिजे, कच्चा राहता कामा नये. त्यासाठी थोडंसं पाणी ॲड करतो. पाणी आटून जाईल थोडा, नंतर आता ॲड करणं गरजेचं आहे. खेकडा त्यामुळे मस्त असा शिजला जाईल. एक 10 मिनटासाठी 10 ते 15 मिनटासाठी थोडंसं झाकून लावून ठेवायचं आहे, त्यामुळे खेकडा शिजेल व्यवस्थित. मम्मी रस्सा बनवत आहे. एक पळी तेल, आणखी एक पळी ॲड केलेले आहे. थोडं धना जिऱ्याची पूड ॲड केलेली आहे आणि गरम मसाला.
आलं, लसूण, कोथिंबीर आणि नारळ खोबरं याचं मिक्सर करून असं हे वाटण तयार केलेलं आहे रश्श्यासाठी. खेकडा आणि वाटण टाकलेलं आहे, थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. मम्मी थोडी गडबडीत होती त्यामुळे लवकर टाकली व्हिडिओ करायच्या अगोदरच. 2 चमचे लाल तिखट का जास्त, 2.5 चमचे 3 चमचे लाल तिखट. रस्सा कडक झाला पाहिजे. लाल तिखट, नांग्याचं जे पाणी होतं ते लास्टला रश्श्यामध्ये ॲड करत आहे. तर मित्रांनो आपला खेकडा फ्राय हा तयार झालेला आहे. थोडंसं पाणी आहे यामध्ये, आटून जाईल. आणि लास्टला यामध्ये कोथिंबीर ॲड करायची, मस्त असं टेक्स्चर येईल. खमंग असं वास येत आहे खेकड्याचा, खायला खूप मजा येणार आहे. अशा तऱ्हेने आपला रस्सा पण रेडी झालेला आहे. मम्मीने जे इन्ग्रेडियंट घातलेले आहेत ते व्यवस्थित दाखवल्याने गडबड केली, त्यामुळे रश्श्याचं पूर्ण व्हिडिओ करता आला नाही, बट रेडी झालेला आहे आपला रस्सा खेकड्याचा. तर अशा पद्धतीने आपले आकाड स्पेशल खेकडा फ्राय थाळी तयार झालेली आहे. यामध्ये आहे भाकरी प्लस खेकडा फ्राय आणि खेकड्याचा रस्सा आणि कांदा. तर तुम्ही ही रेसिपी माझी ट्राय करू शकता, बनवू शकता. मस्त असं खेकड्याचा रस्सा आणि खेकडा फ्राय तयार होऊ शकतो. हा रस्सा मम्मीने बनवला आहे, खेकडा फ्राय मी बनवलेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हा मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जावा. लाईक शेअर सबस्क्राईब करा.